Hello everyone and warm welcome to our YouTube channel that is Concept Builder for UPSC and MPSC. आजचा जो आपला आर्टिकल आहे बेसिकली हे आपण आर्टिकल पॉलिटिकल सायन्स अँड इंटरनॅशनल रिलेशनच्या पर्स्पेक्टिव्हने आपण डिस्कस करणार आहोत. ठीक आहे. याच्यामध्ये इंडिया आणि युरोपियन युनियनच्या पार्टनरशिप बद्दल जे काही इम्पॉर्टंट डायमेन्शन्स वगैरे असतील म्हणजे ह्या आर्टिकलचा कंटेक्स्ट काय आहे, त्यानंतर की एरियाज ऑफ कॉपरेशन कोणकोणते आहेत इंडिया आणि युरोपियन युनियनचा जर विचार केला ते, त्यानंतर फॉर एक्झाम्पल बायलॅटरल ॲग्रीमेंटमध्ये कोणकोणते कंटेस्टिंग इश्यूज वगैरे आहेत, त्यानंतर पॉलिटिकल सायन्सच्या पर्स्पेक्टिव्हनं हा जो आपला टॉपिक आहे इंडिया आणि युरोपियन युनियन रिलेशनशिप किंवा पार्टनरशिप, तर त्याच्या रिलेटेड आपल्या सिलेबसमधनं पॉलिटिकल सायन्सचा जो सिलेबस आहे त्याच्यामधनं इम्पॉर्टंट जे काही थेरीज वगैरे ज्या अशा कोणत्या इम्पॉर्टंट थेरीज वगैरे आहेत, फॉर एक्झाम्पल लिबरलिझम असेल किंवा न्यू लिबरलिझम वगैरे असेल, ठीक आहे, किंवा रिअलिझम वगैरे असेल, तर त्या पर्स्पेक्टिव्ह सुद्धा आपण काय करणार ह्या आर्टिकलमध्ये डिस्कस करणार आहोत. अलॉंग विथ याच्यामध्ये आपण काय बघणार आहोत, जे काही इम्पॉर्टंट की स्कॉलर्स वगैरे आहेत त्याच्यामध्ये कंटेम्पररी स्कॉलरचं सुद्धा इन्क्लुजन वगैरे करण्यात आलेलं आहे, जेणेकरून तुम्हाला आन्सर रायटिंग करण्यासाठी त्यांचे जे काही व्ह्यूज किंवा आर्ग्युमेंट्स किंवा पर्स्पेक्टिव्ह आहेत तर तुम्हाला ते इझिली नोट डाऊन करता येतील. सिमिलरली त्याच्याबरोबर एक्सपेक्टेड कन्क्लुजन सुद्धा ह्या आर्टिकलमध्ये प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे. म्हणजे जो काही ओव्हरऑल इश्यू आहे लार्जर पर्स्पेक्टिव्ह जर इश्यूचं जर आपण कन्सिडरेशन केलं तर त्या पर्स्पेक्टिव्हनं फ्युचरिस्टिक किंवा फॉरवर्ड लुकिंग जे कन्क्लुजन आहे इंडियाच्या पर्स्पेक्टिव्हनं कन्सिडरिंग द इंडियाज इंटरेस्ट त्या पर्स्पेक्टिव्हनं त्या ठिकाणी कन्क्लुजन सुद्धा प्रोव्हाइड करण्यात आलेलं आहे. आणि सिमिलरली ह्या इश्यूचा जर विचार केला तर येणाऱ्या एक्झाममध्ये एक्सपेक्टेड क्वेश्चन्स कशा प्रकारचे येऊ शकतात तर ते सुद्धा आपण या ठिकाणी काय करणार आहोत, डिस्कस करणार आहोत. ठीक आहे. चला तर बेसिकली आपला जो पहिला पॉईंट आहे आपण ते डिस्कस करूया. सिलेबसचा जर रिलेव्हन्स बघितला पर्टिक्युलरली PSIRचा जो पेपर 2 मधला आपला जो पार्ट बी आहे इंटरनॅशनल रिलेशनच्या रिलेटेड इंडियन फॉरेन पॉलिसीच्या रिलेटेड हा आपला जो आर्टिकल आहे ना, म्हणजे बायलॅटरल रिलेशनशिप म्हणजे एखाद्या कंट्रीचे दुसऱ्या कंट्रीबरोबर जे काही रिलेशनशिप्स वगैरे असतात आणि की एरियाज ऑफ कॉपरेशन आपण याच्यामध्ये बघणार आहोत, तर त्याच्याशी हा टॉपिक काय करतो, कोरिलेट करतो. म्हणजे इंडिया आणि युरोपियन युनियनचे बायलॅटरल रिलेशनशिप कशा पद्धतीने आहेत ते, त्यानंतर जी काही इमर्जिंग वर्ल्ड ऑर्डर आहे तर त्या सुद्धा पर्स्पेक्टिव्हनं हा आपल्या सिलेबसच्या रिलेटेड टॉपिक आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल इंडियाचा जो काही रोल आहे मल्टीपोलार आणि स्ट्रॅटेजिक पार्टनरशिपमध्ये हे सुद्धा आपण म्हणजे सिलेबसला कनेक्ट करू शकतो. किंवा जो ग्लोबलायझेशनचा टॉपिक आहे ना त्याचा इम्पॅक्ट स्टेट सोव्हर्निटीवर कशा प्रकारे होतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल काय की ह्या आर्टिकलमध्ये इकॉनॉमिक पार्टनरशिप, डिजिटल गव्हर्नन्स किंवा टेक्नॉलॉजी ट्रान्सफर हे काही जे काही की एरियाज ऑफ कॉपरेशन्स वगैरे आहेत, तर त्यामुळं ग्लोबलायझेशनला हे समजा कसं सपोर्ट करतं आणि त्याचा सोव्हर्निटीवर इम्पॅक्ट कशा पद्धतीने होऊ शकतो हे सुद्धा आपण काय करू शकतो, सिलेबसला कनेक्ट वगैरे करू शकतो. ठीक आहे. तर हे झाल्यानंतर आपला जो मेन कंटेक्स्ट आहे आर्टिकलचा, बेसिकली कंटेक्स्ट काय आहे की युरोपियन युनियनचे जे काही कलिग ऑफ कमिशनर्स वगैरे आहेत ना त्यांची काय आहे की इंडियाला त्यांची व्हिजिट आहे. तर बेसिकली व्हिजिट काय आहे, कारण फ्री ट्रेड ॲग्रीमेंट जो आहे इंडिया आणि युरोपियन युनियनमध्ये हा काही दिवसांनी साईन होणार आहे आणि त्याच्या रिलेटेड जे काही निगोशिएशन्स वगैरे आहेत, म्हणजे फॉर एक्झाम्पल यांच्यामध्ये जे काही वाद वगैरे असतील, जसं की आपण काही दिवसापूर्वी आर्टिकल डिस्कस केलं होतं इंडिया आणि युरोपियन युनियनच्या रिलेटेड कार्बन बॉर्डर ॲडजस्टमेंट मेकॅनिझम, त्यानंतर जे काही डिजिटल टेक्नॉलॉजी रिलेटेड लॉज वगैरे असतील, ठीक आहे, आणि इंडियाला त्यांनी काय कन्सिडर केलेलं आहे क्लोज मार्केट म्हणून त्यांनी रिमार्क दिलेला आहे. तर बेसिकली हे ह्या रिलेटेड जे काही टॅरिफ किंवा नॉन टॅरिफ बॅरियर्स वगैरे असतील किंवा इंडियाचा जो कन्सर्न्स आहे कार्बन बॉर्डर ॲडजस्टमेंट मेकॅनिझमच्या रिलेटेड किंवा डिजिटलच्या टेक्नॉलॉजी ट्रान्सफरच्या रिलेटेड जे काही लॉज वगैरे तर त्याच्या रिलेटेड जे काही कन्सर्न्स वगैरे आहेत ना, तर त्याच्या रिलेटेड जे काही निगोशिएशन्समधनं समजा काही डायलॉग किंवा डिस्कशन्समधनं काहीतरी वे आउट किंवा वे फॉरवर्ड निघेल ह्या दृष्टीनं त्यांची जी मीटिंग वगैरे आहे तर ती या ठिकाणी करण्यात आलेली आहे. इंडिया आणि युरोपियन युनियनचं जर कॉपरेशन जर बघितलं तर बेसिकली काही इम्पॉर्टंट इनिशिएटिव्ह वगैरे आहेत. फॉर एक्झाम्पल जसं की इंडिया युरोपियन युनियन ट्रेड अँड टेक्नॉलॉजी काउन्सिल, त्यानंतर ग्रीन हायड्रोजन कोऑपरेशन, त्यानंतर हे जे काही फ्री ट्रेड ॲग्रीमेंटच्या रिलेटेड निगोशिएशन्स वगैरे असतील, तर हे बायलॅटरल ट्रेडच्या रिलेटेड समजा जर इन टर्म्स ऑफ समजा क्वांटिटी आपण जर ट्रेड जर बघितला इंडिया आणि युरोपियन युनियनच्या रिलेटेड, तर बेसिकली इंडिया इज अ लार्जेस्ट ट्रेड पार्टनर इन टर्म्स ऑफ गुड. म्हणजे युरोपियन युनियन जे आहे ना इंडियाचं हे लार्जेस्ट ट्रेड पार्टनर आहे. आणि जर त्या व्हॅल्यूचं जर कन्सिडर केलं तर 2023 मध्ये ती जी ट्रेड रिलेशनशिप जे होतं ना अराउंड $135 बिलियन हे होतं. ठीक आहे. म्हणजे पूर्ण युरोपियन युनियनचं जर कन्सिडरेशन केलं तर हे अराउंड $135 बिलियन ट्रेड रिलेशनशिप होतं. FDI फ्लोचा जर विचार केला म्हणजे युरोपियन युनियनमधनं कलेक्टिव्हली इंडियामध्ये जो काही फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट येते ही अराउंड
$117 बिलियन एवढी फ्लो होता. ठीक आहे. त्यानंतर इंडियाला म्हणजे त्यांच्या जे काही कोलॅबरेशन्स वगैरे आहेत, फॉर एक्झाम्पल आर्टिफिशियल इंटेलिजन्स असेल, सेमी कंडक्टर्स वगैरे असेल, किंवा सप्लाय चेन मॅनेजमेंटमध्ये इंडियाला युरोपियन युनियन हे कसं स्ट्रॅटेजिक ऑटोनॉमी प्रोव्हाइड करतं किंवा अल्टरनेटिव्ह पार्टनर्स वगैरे प्रोव्हाइड करतं. म्हणजे इंडियाचे जे काही गोल्स वगैरे आहेत स्ट्रॅटेजिक ऑटोनॉमी मेंटेन करण्यासाठी. म्हणजे फॉर एक्झाम्पल काय, सध्याचं जर जिओपॉलिटिकल सिच्युएशन जर आपण कन्सिडर केली तर आपल्याला असं लक्षात येतं, एकतर USA आणि चायनाचा जो काही ट्रेड वॉर वगैरे आहे तो, त्यानंतर रशिया आणि युक्रेनमुळे जे काही सप्लाय चेन डिस्टर्ब झालेली आहे, म्हणजे यांच्या ज्या वॉरमुळे सप्लाय चेन डिस्टर्ब झालेली आहे ते एक सिच्युएशन. अशा सिच्युएशनमध्ये इंडियाला काय गरजेचं आहे, एक स्टेबल अल्टरनेटिव्ह मार्केट गरजेचं आहे. म्हणजे ज्याच्यामध्ये इकॉनॉमी, ट्रेड, डिफेन्स, त्याच्यानंतर स्पेस कोलॅबरेशन, पीपल टू पीपल कोऑपरेशन वगैरे, किंवा रिसर्च अँड डेव्हलपमेंट याच्या ठिकाणी म्हणजे जे काही एरिया ऑफ कोऑपरेशन्स वगैरे असतील ना, तर त्याच्यामध्ये काय करणं, डायव्हर्सिफाय करणं. म्हणजे फक्त एका पार्टनरवर किंवा एका आलायवर डिपेंड न राहता त्यांचे जे काही अल्टरनेटिव्ह येतात ते शोधणं. ठीक आहे. म्हणजे इंडियाच्या पर्स्पेक्टिव्हनं फॉर एक्झाम्पल समजा USA आणि चायना या दोघांच्या मध्ये आता काय झालेलं आहे, USAचे जे काही प्रेसिडेंट आहे डोनाल्ड ट्रम्प, त्यांनी काय सांगितलेलं आहे, इंडियावर सुद्धा आम्ही काय करणार आहोत, रेसिप्रोकल टॅरिफ अप्लाय करणार आहोत. म्हणजे इंडिया जे काही टॅरिफ आम्हाला अप्लाय करतं त्याच्या बदल्यात जी काही टॅरिफ आम्ही त्याच्या बदल्यात सुद्धा आम्ही काय करणार आहोत, टॅरिफ अप्लाय करणार आहोत. ठीक आहे. मग अशा सिच्युएशनमुळे काय होतं माहिती आहे का, की इंडिया आणि US मधला जो काही ट्रेड इम्बॅलन्स आहे ना तो काय होतो, की तो डिस्टॅबिलाइज होतो. अशा सिच्युएशनमध्ये इंडियाला जे काही अल्टरनेटिव्ह पार्टनर्स वगैरे असतात ना, तर ते जर समजा अवेलेबल वगैरे असतील ना, तर त्याच्यामुळे काय होईल की इंडियाचं जे काही म्हणजे इकॉनॉमिक ग्रोथ आहे ना त्याला ऑटोमॅटिकली चालना मिळते. ठीक आहे. म्हणजे अशा प्रकारच्या सिच्युएशनमध्ये इंडिया काय करतं, इंडियाची स्ट्रॅटेजिक ऑटोनॉमीचे जे काही गोल्स वगैरे आहेत इंडिपेंडेंटली ते त्यांचे डिसिजन स्वतः घेऊ शकतात. त्यामुळे काय होतं माहिती आहे का, अशा प्रकारच्या पार्टनरशिपमुळे, डायव्हर्सिफाय केल्यामुळे, किंवा जे काही फ्री ट्रेड ॲग्रीमेंट्स वगैरे असतील किंवा जे काही कॉन्क्रीट ॲग्रीमेंट वगैरे असतील ना, त्यामुळे ते अचीव्ह वगैरे येतात. सिमिलरली त्यांचे जे काही फॉर एक्झाम्पल स्पेस कोलॅबरेशन असेल, काउंटर टेररिझम ऑपरेशन्स वगैरे असतील, किंवा इंडो पॅसिफिक स्ट्रॅटेजी किंवा सिक्युरिटीच्या रिलेटेड जे काही निगोशिएशन्स वगैरे असतील ना, तर हे काय आहे की हा अजेंडा त्याच्यामधनं आपल्याला बघायचा आहे कंटेक्स्टचा. आता वन बाय वन आपण काय करूया की याच्यामधनं डिस्कस करूया. जर बेसिकली इम्पॉर्टंट बायोलॅटरल ॲग्रीमेंटचे जे की पिलर्स जर आपण बघितले तर याच्यामध्ये आपल्याला पर्टिक्युलरली 5 एरिया ऑफ कोऑपरेशन आपल्याला बघायला मिळतात. फर्स्ट आहे इंडिया युरोपियन युनियन स्ट्रॅटेजिक रिलेशन, त्याच्यानंतर इकॉनॉमी आणि ट्रेड रिलेशन, आणि त्याच्यानंतर ग्रीन एनर्जी आणि क्लायमेट ॲक्शन, आणि सिमिलरली त्याच्यानंतर काय आहे जिओ पॉलिटिकल आणि सिक्युरिटी आस्पेक्ट्स, आणि फायनली पीपल टू पीपल किंवा सॉफ्ट पॉवरच्या पर्स्पेक्टिव्हने जे काही कॉपरेशन आपण याच्यामध्ये डिस्कस करणार आहोत. पहिला आहे स्ट्रॅटेजिक रिलेशनच्या पर्स्पेक्टिव्ह. जसं मी तुम्हाला सांगितलं की 2020 मध्ये काय करण्यात आलं होतं की ज्यावेळेस लास्ट इंडिया आणि युरोपियन युनियनची समिट वगैरे झाली होती विथ रिस्पेक्ट टू द स्ट्रेंथनिंग बायोलॅटरल रिलेशनशिप, त्याच्यामध्ये इंडिया आणि युरोपियन युनियन स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप रोडमॅप हा 2025 हा डिस्कस करण्यात आला होता. एक्झामच्या पर्स्पेक्टिव्ह जर विचारलं की स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप रोडमॅप 2025 हा कोणत्या 2 कंट्रीमध्ये आहे, तर याच्यामध्ये इंडिया आणि युरोपियन युनियन तसं असं आन्सर असणार. ठीक आहे. बेसिकली अशा प्रकारच्या पार्टनरशिपमध्ये काय करतात माहिती आहे का, जे काही कॉमन गोल्स वगैरे असतात ना डिपेंडन्सीच्या रिलेटेड, मग ते काय केले जातात अशा प्रकारच्या पार्टनरशिपमध्ये डिस्कस केले जातात. सिमिलरली त्याच्यानंतर इंडिया युरोपियन युनियन ट्रेड अँड टेक्नॉलॉजी काउन्सिलच्या रिलेटेड एक सुद्धा काय आहे की बायोलॅटरल ॲग्रीमेंट किंवा एंगेजमेंट अशा प्रकारचं आपण म्हणू शकतो की त्याच्यामध्ये एक काउन्सिल आहे, फोरम आहे, किंवा एक प्लॅटफॉर्म त्या ठिकाणी अवेलेबल आहे, ज्याच्यामध्ये ट्रेडच्या रिलेटेड किंवा टेक्नॉलॉजी रिलेटेड जे काही डिस्कशन्स वगैरे असतील, म्हणजे फॉर एक्झाम्पल लीडर्सच्या रिलेटेड, तर ज्याच्यामधनं काय होतं म्हणजे का की ट्रेड म्हणा, इन्व्हेस्टमेंट किंवा स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप जी आहे ना ती कशा प्रकारे एलिव्हेट करू शकतो, तर अशा प्रकारचे जे काही प्लॅटफॉर्म्स वगैरे असतात ना त्याच्यामधनं काय होती चालना मिळते. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट जर रमेश याच्यामध्ये बघितलं की बेसिकली इंडिया आणि युरोपियनच्या रिलेटेड जे काही रिलेशन्स वगैरे आहेत तर हे इकॉनॉमिक म्हणजे इव्हॉल्विंग आहेत, बियॉन्ड इकॉनॉमिक टाईज म्हणा. मग त्याच्यामध्ये काय की वेगवेगळे एरियाज ऑफ कॉपरेशन असतील, फॉर एक्झाम्पल ग्रीन एनर्जी असेल, त्यानंतर डिजिटल टेक्नॉलॉजी, सेमी कंडक्टर सप्लाय चेन्स, किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि स्पेस कोलॅबरेशन. ठीक आहे. तर ह्या वेगवेगळ्या एरिया ऑफ कॉपरेशन मधनं सुद्धा काय करत असतात, ह्या 2 ज्या कंट्रीज आहेत ना हे स्ट्रॅटेजिक रिलेशन्स मेन्शन्स करत असतात किंवा मेंटेन करत असतात, किंवा त्याला वेगळ्या एक लेवलला एलिव्हेट करण्याचा प्रयत्न करत असतात. सिमिलरली आपला जो सेकंड टॉपिक आहे इकॉनॉमिक आणि ट्रेड रिलेशनशिपच्या बद्दल, तर बेसिकली रिसेंटचे जे निगोशिएशन चालू आहेत हे कशाच्या रिलेटेड आहेत, फ्री ट्रेड ॲग्रीमेंटच्या रिलेटेड आहेत. जसं तुम्हाला मी कंटेक्स्ट मध्ये सांगितलं होतं की फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट म्हणा किंवा इकॉनॉमीच्या पर्स्पेक्टिव्हनं जो काही बायोलॅटरल ट्रेड जो आहे हा कन्सिडर केलं तर 2023 मध्ये हा अराउंड $135 बिलियन आहे, आणि FDIचा जर विचार केला इंडियामध्ये
तर हा बेसिकली $117 बिलियन सप्टेंबर 2024चा आपण जर विचार केला तर लेटेस्ट डाटा या ठिकाणी सुद्धा अवेलेबल आहे. त्यानंतर टेक्नॉलॉजिकल कोऑपरेशनच्या पर्स्पेक्टिव्ह जर विचार केला, जसं मी तुम्हाला आता सांगितलं होतं, एक प्लॅटफॉर्म आहे किंवा काउन्सिल आपण त्याला म्हणूया, इंडिया युरोपियन युनियन ट्रेड अँड टेक्नॉलॉजी काउन्सिल. तर याच्यामध्ये काय केलं जातं माहिती आहे का, की फॉर एक्झाम्पल जे न्यू इमर्जिंग एरियाज वगैरे आहेत एरिया ऑफ कॉपरेशनचे, फॉर एक्झाम्पल जसं आर्टिफिशियल इंटेलिजन्स असेल, सेमी कंडक्टर, रेझिलियंट सप्लाय चेन किंवा डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन, तर याच्याबद्दल डिस्कशन याच्यामध्ये केलं जातं. ठीक आहे. तर ही जी केस स्टडी आहे ना, इंडिया युरोपियन युनियन ट्रेड अँड टेक्नॉलॉजी काउन्सिल, तर आपण काय करू शकतो ॲज अ केस स्टडी म्हणून किंवा एक्झाम्पल्स म्हणून आपण ज्यावेळेस हे इकॉनॉमी आणि ट्रेड रिलेशनच्या बाबतीत एरिया ऑफ कॉपरेशन ज्यावेळेस डिस्कस करतो, तर त्यावेळेस ही जी काउन्सिल वगैरे आहे किंवा ह्या ठिकाणी जो डाटा प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे, तर तो आपण आन्सर रायटिंगमध्ये सबस्टॅन्शिएशन म्हणून त्या ठिकाणी प्रोव्हाइड करू शकतो. ठीक आहे. त्यानंतर तिसरं आपलं इम्पॉर्टंट डायमेन्शन्स आहे ग्रीन एनर्जी आणि क्लायमेट ॲक्शन्स. तर बेसिकली जे काही कॉमन एरिया ऑफ कॉपरेशन्स आहेत, म्हणजे फॉर एक्झाम्पल काय की सस्टेनेबिलिटी मेंटेन करणं, किंवा जे काही क्लायमेटच्या रिलेटेड जे गोल आहेत जे आपण पॅरिस ॲग्रीमेंटमध्ये डिसाईड वगैरे केले होते, तर त्याच्या बेसिसवर कोणकोणते एरिया ऑफ कॉपरेशन्स आपण करू शकतो. मग त्या ठिकाणी काय करण्यात आलेलं आहे, फॉर एक्झाम्पल ह्या दोन कंट्री त्यांच्यामध्ये रिन्युएबल एनर्जी आणि हायड्रोजन कॉपरेशनच्या रिलेटेड एक इनिशिएटिव्ह एस्टॅब्लिश करण्यात आलेला होता. त्या इनिशिएटिव्हचं नाव आहे इंडिया युरोपियन युनियन ग्रीन हायड्रोजन कॉपरेशन इनिशिएटिव्ह. ठीक आहे. तर अशा प्रकारच्या ज्या काही इनिशिएटिव्ह वगैरे असतात, मग त्यांच्या मीटिंग्स वगैरे होत असतात आणि त्याच्यामधनं जे काही सिग्निफिकंट आउटपुट्स वगैरे असतं, तर त्या ठिकाणी काय होतं, दोन कंट्रीमध्ये टेक्नॉलॉजिकल कॉपरेशन म्हणा किंवा दोन कंट्रीचं बायोलॅटरल जॉईंट इनिशिएटिव्ह वगैरे म्हणा, ते डेव्हलपमेंट करण्याचं काम त्या ठिकाणी चालू असतं. त्यानंतर सिमिलरली युरोपियन इन्व्हेस्टमेंट बँकचा जर विचार केला तर त्यांनी काय केलेलं आहे, इंडियाचा जो काही हायड्रोजन इनिशिएटिव्हच्या रिलेटेड जो प्रोजेक्ट आहे त्याच्यामध्ये $1 बिलियन इन्व्हेस्टमेंट करण्याचं त्यांनी कमिटमेंट केलेलं आहे. ठीक आहे. सिमिलरली हा इम्पॉर्टंट कीवर्ड्स आहे क्लायमेट डिप्लोमॅसीच्या रिलेटेड, म्हणजे एरिया ऑफ कॉपरेशनच्या रिलेटेड क्लायमेट डिप्लोमॅसी म्हणून, म्हणजे वेगवेगळे एरिया ऑफ कॉपरेशन असतील, म्हणजे फॉर एक्झाम्पल अर्बनायझेशनच्या रिलेटेड त्यातनं सस्टेनेबल डेव्हलपमेंट कशी करायची, किंवा कोणकोणते एरियाज ऑफ कॉपरेशन आहेत अर्बनायझेशनच्या रिलेटेड, म्हणजे सिवेज मॅनेजमेंट वगैरे असेल किंवा ग्रीन प्लांटेशन्स वगैरे असेल, तर त्या ठिकाणी सुद्धा काय होतं की अशा प्रकारच्या कॉपरेशन मधनं, म्हणजे ग्रीन एनर्जी आणि क्लायमेट ऍक्शनच्या रिलेटेड सुद्धा काय होतं की एरिया ऑफ कॉपरेशन या ठिकाणी घडून येतो. केस स्टडीमध्ये तुम्ही काय करू शकता, आन्सर रायटिंगमध्ये ज्यावेळेस इंडिया आणि युरोपियन युनियनच्या रिलेटेड कॉपरेशनच्या रिलेटेड जर क्वेश्चन्स वगैरे त्या ठिकाणी एरिया ऑफ कॉपरेशनचा विचारण्यात आला, तर इंडिया युरोपियन युनियन हायड्रोजन कॉपरेशन किंवा कोलॅबोरेशन सुद्धा या ठिकाणी मेन्शन्स त्या ठिकाणी करू शकता. ठीक आहे. नंतर नेक्स्ट एरिया ऑफ कॉपरेशन आहे जिओ पॉलिटिकल अँड सिक्युरिटी आस्पेक्ट्स. तर बेसिकली जी काही इंडियाची इंडो पॅसिफिक स्ट्रॅटेजी वगैरे आहे, तर ती काय करते माहिती आहे का, युरोपियन युनियनची जी काही इंडो पॅसिफिक स्ट्रॅटेजी वगैरे आहे ना, मॅरिटाईम सिक्युरिटी स्ट्रॅटेजी रिलेटेड, तर त्याला अलाइन करते. ठीक आहे. म्हणजे दोघांचे जे काही इंटरेस्ट वगैरे आहेत विथ रिस्पेक्ट टू द इंडो पॅसिफिक, तर ते अलाइन करतात. म्हणून हा सुद्धा काय आहे की एक पोटेन्शियल एरिया ऑफ कॉपरेशन आहे. सिमिलरली डिफेन्स कॉपरेशनच्या रिलेटेड जर बघितलं, तर जसं आपण कंटेक्स्टच्या पर्स्पेक्टिव्ह डिस्कस केलं, तर काउंटर टेररिझम ऑपरेशन्स असतील, सायबर सिक्युरिटी किंवा स्पेस सिक्युरिटीच्या रिलेटेड, म्हणजे इंडिव्हिज्युअल कंट्री जर बघितलं, फ्रान्सच्या रिलेटेड जर बघितलं तर काय की वन ऑफ द मेजर डिफेन्स सप्लायर वगैरे आहे, आणि फ्रान्स काय की वन ऑफ द मेंबर ऑफ युरोपियन युनियन. ठीक आहे. म्हणजे जसं जे आपण काय फायटर जेट्स वगैरे, राफेल वगैरे जे आपण परचेस करतो, तर हे काय करतो, फ्रान्सकडनं परचेस करत असतो. त्यानंतर बायोलॅटरलच्या पर्स्पेक्टिव्ह जर बघितलं, आताच या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलं की फ्रान्स वन ऑफ द की सिक्युरिटी पार्टनर्स वगैरे आहे अंडर द युरोपियन युनियन. ठीक आहे. सिमिलरली केस स्टडी जर बघितलं ह्या ठिकाणी, तर आपला जो काही स्पेस रिलेटेड एजन्सी आहे इस्रो, आणि त्यानंतर युरोपियन स्पेस एजन्सी जी आहे, तर यांच्यामध्ये कोलॅबोरेशन झालं होतं 2024 मध्ये. त्यांनी काय केलं होतं, दोघांनी जॉईंट कोलॅबोरेशन करून प्रोबा नावाचं एक मिशन त्यांनी काय केलं होतं, स्पेसमध्ये लॉन्च केलं होतं. सिमिलरली केस स्टडीमध्ये इंडो पॅसिफिक स्ट्रॅटेजी रिलेटेड, जसं मी तुम्हाला सांगितलं, युरोपियन युनियनची मॅरिटाईम सिक्युरिटी स्ट्रॅटेजी आहे ना, ही इंडियाची जी काही ऍक्ट ईस्ट पॉलिसी आहे त्याला अलाइन करते. त्यामुळे सुद्धा काय की हे पोटेन्शियल एरिया ऑफ कॉपरेशन आहे. तर हे सुद्धा काय होऊ शकतं, अशा प्रकारच्या निगोशिएशन मधनं आणखी स्ट्रॉंग होऊ शकतं. त्यानंतर लास्ट आपला याच्यामध्ये बायोलॅटरल रिलेशनशिप मधला डायमेन्शन्स या ठिकाणी आहे पीपल टू पीपल टाईज ऑर सॉफ्ट पॉवर. तर बेसिकली याच्यामध्ये डिस्कस करण्यासारखी जे काही इम्पॉर्टंट डायमेन्शन्स आहेत, म्हणजे फॉर एक्झाम्पल काय की इंडियाचा जो काही डायस्पोरा आहे खूप मोठ्या प्रमाणामध्ये युरोपियन कंट्रीजमध्ये आहे फॉर द पर्पज ऑफ जॉब, त्याच्यानंतर एज्युकेशन. ठीक आहे. तर मग ह्या ठिकाणी सुद्धा काय की खूप डायस्पोरा असल्यामुळं तो पॉझिटिव्हली इम्पॅक्ट करतो इन टर्म्स ऑफ सॉफ्ट पॉवर. ओके. त्यानंतर सिमिलरली त्यांचा जर युरोपियन युनियनचा जो एक स्कॉलरशिप प्रोग्राम आहे, त्याला
इरॅस्मस स्कॉलरशिप प्रोग्राम असं म्हणतात. तर त्या प्रोग्रामच्या आतमध्ये इंडियन स्टुडंट्स वगैरे आहेत ना, त्यांना काय केलं जातं, तिथं येऊन शिकावं त्याच्यासाठी त्यांना प्रोत्साहन दिलं जातं आणि स्कॉलरशिप सुद्धा प्रोव्हाइड केली जाते. सिमिलरली रिसर्च आणि स्किल डेव्हलपमेंट प्रोग्राममध्ये जो युरोपियन युनियनचा हॉरिझॉन 2020 प्रोग्राम होता, अशा प्रकारच्या प्रोग्राममध्ये सुद्धा काय करण्यात आलेलं आहे, इंडियामध्ये जे काही इम्पॉर्टंट स्कॉलर्स वगैरे आहेत किंवा जे इम्पॉर्टंट रिसर्च वगैरे आहेत त्यांना सुद्धा याच्यामधनं काय मिळालेली आहे, फंडिंग त्याच्यामधनं मिळालेली आहे. ठीक आहे. तर हे सुद्धा जे आहेत ना, इरॅस्मस इम्पॅक्ट प्लस इम्पॅक्ट ऑन इंडिया किंवा जो युरोपियन युनियन हॉरिझॉन 2020 प्रोग्राम जो आहे, हे सुद्धा तुम्ही काय करू शकता की केस स्टडीमध्ये त्या ठिकाणी मेन्शन करू शकता. ठीक आहे. तर हे झालं एरिया ऑफ कॉपरेशन, म्हणजे बायलॅटरल एरिया ऑफ कॉपरेशन इंडिया आणि युरोपियन युनियनच्या पर्स्पेक्टिव्हनं. सिमिलरली आता पॉलिटिकल सायन्सच्या पर्स्पेक्टिव्ह जर विचार केला, काही इम्पॉर्टंट ज्या थेरीज वगैरे आहेत, तर हे आर्टिकल आपण काय करू शकतो, त्या थेरीजच्या बेसिसवर त्यांचं इव्होल्युशन करू शकतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल काय, न्यू लिबरलिझम असेल, त्यानंतर इन्स्टिट्यूशनलिझमचा जो काही अप्रोच आहे तो सुद्धा या ठिकाणी आपण अप्लाय करू शकतो, किंवा कन्स्ट्रक्टिव्हिटिझमचा जो अप्रोच आहे तो सुद्धा आपण काय करू शकतो, या ठिकाणी डिस्कस करू शकतो. ते स्टार्ट करण्याच्या आधी बेसिकली हे जे काही न्यू लिबरल्स आहेत, न्यू रिअलिझम, त्यानंतर न्यू लिबरल्स आणि कन्स्ट्रक्टिव्हिटिझम, तर ह्या 3 पर्स्पेक्टिव्ह आपण काय करू शकतो की हे जे आर्टिकल त्या ठिकाणी आपल्याला डिस्कस करायचं आहे. तर बेसिकली म्हणजे डायरेक्टली त्याचा रिलेव्हन्स सांगण्याच्या आधी आपण बेसिकली काय करूया की ह्या तिघांमधला डिफरन्स काय नाही तो डिफरन्शिएट करण्याचा प्रयत्न करूया. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला हे आर्टिकल किंवा याच्यामध्ये जे डायमेन्शन्स वगैरे येतात ते कसे कोरिलेट करतात ते आपल्या लक्षात येईल. फर्स्ट जो आपला डायमेन्शन्स आहे न्यू रिअलिझमचा, तर यांचा जर कोर अजम्पशन जर बघितलं ना न्यू रिअलिझमचं, त्यालाच आपण काय म्हणतो माहिती का, स्ट्रक्चरल रिअलिझम असं पण म्हणतो. तर यांचा जर कोर अजम्पशन किंवा यांचा जो एम्फासिस जो तो कशावर असतो, इंटरनॅशनल पॉलिटिक्स, म्हणजे त्यांच्यामध्ये इंटरनॅशनल रिलेशन जे असतात किंवा इंटरनॅशनल बायोलॅटरल रिलेशन्स म्हणा किंवा कॉपरेशन म्हणा, तर हे कशावर असतात, हे अनार्कीवर बेस असतात. ठीक आहे. म्हणजे काय की स्टेट जे असते ना त्यांचं सर्व्हायव्हल कशावर बेस असतं की पॉवर सिकिंगवर त्यांचं सर्व्हायव्हल बेस असतं. म्हणजे काय की पॉवर जो आहे ना हा प्रायमरी रोल प्ले करतो इन बिटवीन, म्हणजे जे काही कोलॅबरेशन किंवा कॉपरेशन वगैरे असेल ना त्याच्यासाठी. ठीक आहे. त्यानंतर न्यू लिबरलचा जर विचार केला तर ते कॉपरेशन, ठीक आहे, त्यांचं म्हणणं काय असतं की जे काही इंडिव्हिज्युअल स्टेट्स वगैरे आहेत किंवा वेगवेगळ्या इन्स्टिट्यूशन्स किंवा ऑर्गनायझेशन्स वगैरे असतं, तर त्यांच्यामध्ये कॉपरेशन असतं थ्रू द इन्स्टिट्यूशन अँड इंटरडिपेंडन्स. म्हणजे आता जसं आपल्याला ह्या आर्टिकलमध्ये काय बघायचं आहे, वेगवेगळे जे काही बायोलॅटरल इनिशिएटिव्ह, समजा फॉर एक्झाम्पल ट्रेड किंवा टेक्नॉलॉजी रिलेटेड जे काही कॉपरेशन्स वगैरे असतील, आता हे काय झाल्या, या काउन्सिल्स वगैरे झाल्या. तर याच्यामधनं काय होतं की न्यू लिबरलिझमचा जो पर्स्पेक्टिव्ह होतो तो काय होतो की याच्यामधनं आपण काय करू शकतो, या ट्रेडच्या पर्स्पेक्टिव्हनं आपण त्या ठिकाणी अप्लाय करू शकतो. सिमिलरली जे काही कन्स्ट्रक्टिव्हिस्ट आहेत त्यांचं म्हणणं काय असतं की इंटरनॅशनल रिलेशनमध्ये जे काही बायोलॅटरल कोऑपरेशन्स किंवा रिलेशन्स वगैरे असतात हे बेसिकली त्यांच्या मागं त्यांना इव्हॉल्व्ह होण्यासाठी किंवा शेप होण्यासाठी काय गरजेचं असतं, त्यांच्या आयडियाज गरजेच्या असतात, त्यानंतर आयडेंटिटी गरजेची असते, आणि सिमिलरली जे काही नॉर्म्स वगैरे आहेत इंटरनॅशनल रिलेशनमध्ये ते गरजेचे असतात. तर हा जो कन्स्ट्रक्टिव्हिस्ट पर्स्पेक्टिव्ह आहे ना, तर पीपल टू पीपल टाईज किंवा सॉफ्ट पॉवरचा जो पर्स्पेक्टिव्ह आहे ना, म्हणजे ज्याच्यामध्ये नॉर्म्स असतील, आयडेंटिटीज असतील किंवा आयडियाज वगैरे असतील, तर त्याला आपण काय करू शकतो, त्याला कनेक्ट करू शकतो. त्याच्यानंतर याच्यामध्ये जस्ट 1 मिनिट, न्यू रिअलिझम, न्यू लिबरल्स आणि कन्स्ट्रक्टिव्हिस्ट. ठीक आहे. त्यानंतर याच्यामध्ये जर की ऍक्टर जर बघितले किंवा प्रायमरी ऍक्टर जर बघितले, तर ॲज पर द न्यू रिअलिझम स्टेट जो आहे ना हा प्रायमरी ऍक्टर आहे. ठीक आहे. त्याला काय म्हणतात, युनिटरी फॅक्टर किंवा युनिटरी ऍक्टर सुद्धा असं म्हणतात. त्यालाच आपण काय म्हणतो, प्रायमरी किंवा युनिटरी ऍक्टर सुद्धा म्हणतात स्टेटला. ॲज पर द न्यू लिबरलिझमचा जर विचार केला तर त्यांच्यामध्ये स्टेट्स आणि इन्स्टिट्यूशन्स जे आहेत ना, तर हे काय आहेत, हे प्रायमरी ऍक्टर्स आहेत. म्हणजे त्यांनी स्टेट्स बरोबर इंटरनॅशनल इन्स्टिट्यूशन्स वगैरे आहेत ना त्यांना सुद्धा काय दिलेलं आहे, प्रायमरी ऍक्टर म्हणून त्यांना घोषित केलेलं आहे. ठीक आहे. म्हणजे ते इम्पॉर्टंट एरिया ऑफ रिलेशन्स काय, ते इम्पॉर्टंट काय करतात, रोल प्ले करतात, ज्यावेळेस 2 स्टेट्स काय करतात त्यांच्यामध्ये रिलेशनशिप बिल्ड करण्याचा प्रयत्न करतात. सिमिलरली आपण जर कन्स्ट्रक्टिव्हिस्टचा जर विचार केला तर यांनी काय केलेलं आहे, स्टेट, त्याच्यानंतर नॉन स्टेट ऍक्टर आणि ट्रान्सॅक्शनल कम्युनिटीज जे आहेत, म्हणजे जसं मी तुम्हाला सांगितलं इम्पॉर्टंट डायस्पोरा, तर हे सुद्धा काय करतात की इम्पॉर्टंट रोल प्ले करतात. आता रिअलिझम, न्यू रिअलिझमचा विचार केला तर फक्त स्टेटला प्रायमसी याच्यामध्ये आहे. लिबरल्सचा जर विचार केला, न्यू लिबरल्सचा, तर हे काय करतात, स्टेट बरोबर इंटरनॅशनल इन्स्टिट्यूशन जे आहेत ना त्याला सुद्धा प्रायमसी देतात,
आणि सिमिलरली कन्स्ट्रक्टिव्हिस्ट जर अप्रोच बघितला तर याच्यामध्ये स्टेट असतं, नॉन स्टेट ऍक्टर्स असतात आणि ट्रान्सॅक्शनल ज्या कम्युनिटीज किंवा ट्रान्सनॅशनल ज्या कम्युनिटीज वगैरे असतात ना, तर हे सुद्धा असतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल ज्या काही फोरम्स वगैरे असतील तर हे सुद्धा काय करतात की इम्पॉर्टंट रोल प्ले करतात दोन कंट्रीजमध्ये. ठीक आहे. त्यानंतर त्यांचं जर आपण एरिया ऑफ कोऑपरेशन जर बघितलं ना, तर त्यांचं जे एरिया ऑफ कोऑपरेशन त्यांचं म्हणणं काय असतं, न्यू रिअलिस्ट जे असतात त्यांचं म्हणणं काय असतं की दोन कंट्रीच्या कोऑपरेशन बद्दल, तर हे जे कोऑपरेशन असतं ना, हे काय असतं, रेअर असतं आणि डिफिकल्ट असतं. तर बेसिकली त्यांनी जे रिझन सांगितले ना, ते हे कशामुळे असतं, कारण जो काही मिसट्रस्ट असतो दोन एरियाजमध्ये किंवा जो काही रिलेटिव्ह गेनचा कन्सर्न्स आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल इंडिया आणि युरोपियन युनियनचा विचार जर केला तर ह्या दोन कंट्रीजमध्ये मिसट्रस्ट किंवा रिलेटिव्ह गेनचा जो कन्सर्न्स आहे, म्हणजे काय की फॉर एक्झाम्पल युरोपियन युनियन काय कन्सिडर करतं इंडियाला रिलेटिव्हली क्लोज मार्केट आहे. म्हणजे हा काय आहे, रिअलिस्टच्या पर्स्पेक्टिव्हनं क्लोज मार्केट जी इकॉनॉमी आहे ना, तो काय असणार आहे की मिसट्रस्टचा किंवा रिलेटिव्ह गेनचा तो कन्सर्न्स आपल्याला ह्या न्यू रिअलिस्टिक पर्स्पेक्टिव्ह मधनं ह्या इंडिया आणि युरोपियन युनियनच्या बायलॅटरल रिलेशनशिपमध्ये दिसतो. ठीक आहे. त्यानंतर सिमिलरली लिबरलिझमचा जर विचार केला किंवा न्यू लिबरलचा जर विचार केला तर याच्यामध्ये काय की कॉपरेशन पॉसिबल थ्रू द इंटरनॅशनल इन्स्टिट्यूशन. जसं आपण बघितलं स्टेट बरोबर इंटरनॅशनल इन्स्टिट्यूशन सुद्धा याच्यामध्ये इम्पॉर्टंट रोल प्ले करतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल इंडिया आणि युरोपियन युनियन याच्यामध्ये ज्या काही इम्पॉर्टंट इन्स्टिट्यूशन्स फ्रेम केलेले आहेत, म्हणजे फॉर एक्झाम्पल काय ट्रेड अँड टेक्नॉलॉजी काउन्सिल्स वगैरे असेल. त्यानंतर युरोपियन युनियनचं फॉर एक्झाम्पल हे ग्रीन हायड्रोजन कोऑपरेशन इनिशिएटिव्ह वगैरे असेल किंवा यांचे ज्या बँकिंग जे आहे ते इन्व्हेस्टमेंट वगैरे करतात इंडियामध्ये, तर ते काय म्हणतात अशा प्रकारच्या रिलेशनशिपमध्ये बायलॅटरल रिलेशनशिपमध्ये इंटरनॅशनल इन्स्टिट्यूशन जे आहेत ना किंवा जे काही प्लॅटफॉर्म्स वगैरे आहेत तर ते कॉन्फिडन्स आणि ट्रस्ट बिल्डिंगचं काम करतात, जेणेकरून त्यांच्यामध्ये जे काही वल्नरेबिलिटीज असतील किंवा जे काही प्रॉब्लेम्स वगैरे असतील तर हे इंटरनॅशनल इन्स्टिट्यूशनच्या मार्फत काय केले जातात, हे सॉल्व्ह केले जातात. कन्स्ट्रक्टिव्हिटिझमचा जर आपण याच्यामध्ये जर रोल बघितला कोऑपरेशनमध्ये तर ते काय म्हणतात, त्याच्यामध्ये स्टेट बरोबर जे काही नॉर्म्स किंवा आयडियाज वगैरे आहेत, म्हणजे फॉर एक्झाम्पल जसं आपण सांगितलं की क्लायमेट डिप्लोमॅसी म्हणा किंवा इथं जिओपॉलिटिकल आणि सिक्युरिटीच्या पर्स्पेक्टिव्हने इथे डायमेन्शन्स मेन्शन करण्यात आल्या होत्या. जस्ट 1 मिनिट. या डिफेन्स टाईज म्हणा किंवा इंडिया इंडो पॅसिफिक एंगेजमेंटच्या रिलेटेड युरोपियन युनियनची जी काही मॅरिटाईम सिक्युरिटी स्ट्रॅटेजी वगैरे आहे तर ती काय करते, इंडियाच्या ऍक्टिव्ह पॉलिसीला ती काय करते, अलाइन वगैरे करते. मग अशा प्रकारचे स्टेट्स म्हणा किंवा नॉर्म्स वगैरे म्हणा किंवा आयडियाज वगैरे म्हणा, फॉर एक्झाम्पल डेमोक्रेसी रिलेटेड जे काही नॉर्म्स वगैरे असतील, ठीक आहे, तर हे काय करतात, कॉमन प्लॅटफॉर्म प्रोव्हाइड करतात कोऑपरेशनच्या रिलेटेड. या ठिकाणी जर रोल ऑफ इन्स्टिट्यूशनचा जर विचार केला तर ते काय म्हणतात, जे रिअलिस्टिक आहेत तर त्यांचं म्हणणं आहे की ह्या ठिकाणी अशा एरिया ऑफ कॉपरेशनमध्ये इन्स्टिट्यूशन जे आहेत ना ते काय करतात, मिनिमल इम्पॅक्ट प्रोव्हाइड करतात, म्हणजे त्यांच्यामधनं पॉझिटिव्ह आउटकम जास्त येत नाही. सिमिलरली जर आपण न्यू लिबरलचा जर याच्यामध्ये जर विचार केला तर त्यांचं म्हणणं काय असतं की इन्स्टिट्यूशन जे असतात ना तर ते स्टेटचे बिहेवियर जे असतात ना ते शेप करण्यासाठी प्रयत्न वगैरे करतात आणि याच्यामधनं जे काही कॉपरेशन वगैरे असतात ना ते आणखी स्ट्रॉंग कॉपरेशन होतं. सिमिलरली जर कन्स्ट्रक्टिव्हिस्टचा जर विचार केला तर इन्स्टिट्यूशन बरोबर त्यांचं काय म्हणणं असतं की इन्स्टिट्यूशन तर असतात तर त्याच्याबरोबर त्यांच्या काही आयडियाज वगैरे असतील किंवा डिस्कोर्स वगैरे असतील ना तर ते सुद्धा काय करतात, इम्पॉर्टंट रोल प्ले करण्याचा प्रयत्न करतात. याच्यामध्ये जर इम्पॉर्टंट जर स्कॉलर्स आपल्याला जर बघायचे असतील तर फॉर एक्झाम्पल न्यू रिअलिझम, न्यू लिबरल आणि कन्स्ट्रक्टिव्हिस्ट, तर याच्यामध्ये न्यू रिअलिझमचा जर विचार केला तर केनेथ वॉल्स आणि जॉन शायमर जे आहेत ना तर हे इम्पॉर्टंट, हे केनेथ वॉल्स आणि जॉन शायमर तर हे काय करतात, इम्पॉर्टंट रोल प्ले करतात त्याच्यामध्ये. या ठिकाणी दिलेले बघा केनेथ वॉल्स आणि जॉन शायमर. सिमिलरली न्यू रिअलिझम लिबरलिझमचा जर आपण विचार केला तर याच्यामध्ये रॉबर्ट कोहेन आणि जोसेफ नाय तर हे काय करतात, जोसेफ नाय तर हे इम्पॉर्टंट स्कॉलर्स हे त्याची थेरी जे आहेत प्रोपोनंट करतात. आणि सिमिलरली कन्स्ट्रक्टिव्हिटीचा विचार केला तर याच्यामध्ये आपल्याला अलेक्झांडर वेंड आणि पीटर कॅटरजिस्टन तर हे इम्पॉर्टंट जे दोन स्कॉलर हे काय करतात, कन्स्ट्रक्टिव्हिस्टला प्रोपोनंट करतात. ठीक आहे. तर ह्या ठिकाणी काय करण्यात आलेलं आहे, सिमिलरली हे जे काही एरिया ऑफ कॉपरेशन्स वगैरे आहेत, म्हणजे फॉर एक्झाम्पल काय की थेरॉटिकल जे फ्रेमवर्क आहे, म्हणजे आपल्या पेपरमध्ये जे काही फॉर एक्झाम्पल जसं मी तुम्हाला सांगितलं न्यू रिअलिझम कुठं कुठं लागू होतं आणि त्याचं एक्झाम्पल. सिमिलरली लिबरल इन्स्टिट्यूशनच्या रिलेटेड जे काही कोणते इम्पॉर्टंट स्कॉलर्स आहेत ते त्यांचा व्ह्यूज काय आहे आणि ते एक्झाम्पल्स वगैरे काय आहे याच्यामध्ये ते कुठं लागू होतं. सिमिलरली
कन्स्ट्रक्टिव्हिजमचे जे आहेत, मग त्यांचं जे काही कंटेम्पररी स्कॉलर्स वगैरे त्या ठिकाणी शशी थरूर मेन्शन करण्यात आलेले आहेत. आणि त्यांनी जे काही हे रिसेंट जे झालेले निगोशिएशन वगैरे तर त्यांचा त्याच्यावर व्ह्यूज काय आहे आणि या ठिकाणी एक्झाम्पल्स प्रोव्हाइड करण्यात आलेले. सिमिलरली बाकीचे जे काही डायमेन्शन्स वगैरे म्हणजे फॉर एक्झाम्पल स्ट्रॅटेजिक ऑटोनॉमी इन मल्टिपोलर वर्ल्ड ऑर्डर किंवा मल्टी अलाइनमेंट वगैरे म्हणा, त्याच्या रिलेटेड जे काही कंटेम्पररी स्कॉलर्स वगैरे असतील, हर्ष व्ही पंत म्हणा किंवा ॲश्ले जे टेलिस असतील किंवा ब्रह्माचल्य, तर यांचा व्ह्यूज काय आहे इंडिया युरोपियन कोऑपरेशनच्या रिलेटेड. आणि सिमिलरली जे काही एक्झाम्पल सुद्धा काही करण्यात आले तुम्हाला आन्सर मध्ये सबस्टॅन्शिएशन म्हणून त्या ठिकाणी प्रोव्हाइड करण्यात आलेले. सिमिलरली ग्लोबल गव्हर्नन्स आणि क्लायमेट पॉलिटिक्स जर विचार केला, जसे आपण हे डायमेन्शन्स 5 डायमेन्शन डिस्कस केले होते ना, त्याच डायमेन्शनच्या बेसिसवर आपण काय करण्यात आलेलं आहे, पॉलिटिकल सायन्सच्या पर्स्पेक्टिव्हनं त्या ठिकाणी इम्पॉर्टंट कोणकोणते स्कॉलर्स त्या ठिकाणी प्रोव्हाइड करण्यात आलेले आहेत, त्यांचा इम्पॉर्टंट की कन्सर्न्स त्या ठिकाणी काय आहे. सिमिलरली जे कंटेम्पररी एक्झाम्पल्स वगैरे आहेत ते सुद्धा त्या ठिकाणी मेन्शन करण्यात आलेले. म्हणजे 5 एरिया ऑफ कोऑपरेशन आणि 5 त्या ठिकाणी तुम्हाला आन्सर मध्ये लिहिण्यासाठी जे काही स्कॉलर्स वगैरे आहेत तर हे त्या ठिकाणी मेन्शन करण्यात आलेले आहेत. ठीक आहे. या ठिकाणी जर आपण की स्कॉलर्स जर बघितले म्हणजे फॉर एक्झाम्पल जे काही एन्शियंट रिलेटेड जे काही स्कॉलर्स वगैरे त्यांच्या काही इम्पॉर्टंट थेरीज वगैरे ते सुद्धा आपण काय करूया वन बाय वन, अपार्ट फ्रॉम जे हे एरिया ऑफ कॉपरेशन्स आहेत आणि त्याच्या रिलेटेड जे काही स्कॉलर्स वगैरे आहेत ना, हे सोडून दुसरे कोणते इम्पॉर्टंट स्कॉलर्स वगैरे ते सुद्धा आपण काय करूया या ठिकाणी डिस्कस करूया. तर फर्स्ट आपले स्कॉलर्स आहेत कौटिल्य. तर बेसिकली कौटिल्य यांनी जी मंडल थेरी सांगितली होती ना, तर ती सुद्धा काय करते की ह्या आर्टिकल आपण रिलेट करू शकतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल इंडिया आणि युरोपियन युनियन मधलं जे काही एंगेजमेंट वगैरे आहे ना, तर ॲज पर द कौटिल्य त्यांचं म्हणणं काय की ही जी काही पार्टनरशिप वगैरे आहे ना, तर ही कशासाठी बनलेली आहे, तर ही काउंटर बॅलन्स करण्यासाठी जे काही पॉवरफुल स्टेट्स वगैरे आहेत म्हणजे फॉर एक्झाम्पल चायना असेल, USA वगैरे असेल किंवा रशिया आणि युक्रेनच्या रिलेटेड जे काही वॉर वगैरे चालू आहे ना, तर हे काय करतात, हे पॉवरफुल स्टेट्स वगैरे असतात. मग हे काय करतात युनिलॅटरली त्यांचा डिसिजन जे आहे ना, तर हे वेगवेगळ्या स्टेट्सवर इम्पोज करण्याचा प्रयत्न करतात. अशा सिच्युएशनमध्ये कौटिल्यांनी सांगितलेलं म्हणजे युरोपियन युनियन आणि इंडिया यांच्यामध्ये जे काही एंगेजमेंट होतील किंवा जे काही बायोलॅटरल कोऑपरेशन्स वगैरे जे होतील, तर बेसिकली हे काय रिप्रेझेंट करतं कौटिल्याची जी काही मंडल थेरी आहे. म्हणजे त्यांनी त्या मंडल थेरीमध्ये काय सांगितलेलं आहे की पार्टनरशिप आर फॉर्म टू काउंटर बॅलन्स द पॉवरफुल स्टेट्स. ठीक आहे. तर ही थेरी सुद्धा काय करतं की याला रिलेव्हंट आहे. सिमिलरली हेडले बुल यांनी सुद्धा काय सांगितलेलं आहे की 2 आयडियाज या ठिकाणी मेन्शन्स करण्यात आलेले आहेत. त्यांची फर्स्ट आयडिया आहे आयडिया ऑफ इंटरनॅशनल सोसायटी आणि सिमिलरली सेकंड आहे आयडिया ऑफ प्लुरलिस्ट वर्ल्ड ऑर्डर. ठीक आहे. तर त्यांची जी काय आयडिया आहे आयडिया ऑफ इंटरनॅशनल सोसायटी, तर बेसिकली त्यांचं काय म्हणणं आहे इंडिया आणि युरोपियन युनियनची जी काय स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप वगैरे आहे किंवा एंगेजमेंट वगैरे आहे ना, तर हे काय रिप्रेझेंट करतं, एक स्ट्रॅटेजिक ऑटोनॉमी रिप्रेझेंट करतं. बेसिकली म्हणजे काय, म्हणजे त्यांना एक्झॅक्टली त्यांना म्हणायचं काय आहे, जे काही कोऑपरेटिव्ह मेकॅनिझम आहे अदर दॅन मिलिटरी अलायन्स. ठीक आहे. म्हणजे त्यांनी काय म्हणलेलं आहे आयडिया ऑफ इंटरनॅशनल सोसायटी याच्यामध्ये अपार्ट फ्रॉम मिलिटरी अलायन्स. आता जसं आपण हे एरिया ऑफ कॉपरेशन डिस्कस केल्यानंतर याच्यामध्ये मिलिटरी अलायन्स बरोबर जे काही अदर एरियाज वगैरे म्हणजे फॉर एक्झाम्पल स्ट्रॅटेजिक असेल, इकॉनॉमी आणि ट्रेड वगैरे असतील किंवा पीपल टू पीपल असेल किंवा जिओ पॉलिटिकल आणि सिक्युरिटी रिलेटेड जे काही कॉपरेशन्स वगैरे असतील, तर ते सुद्धा काय करतात इम्पॉर्टंट रोल प्ले करतात एखाद्या 2 कंट्रीच्या मध्ये जे काही बायोलॅटरल कॉपरेशन्स किंवा एंगेजमेंट आहे ना, तर ही स्ट्रॉंग करण्यासाठी. त्यालाच त्यांनी काय म्हणलेले आयडिया ऑफ इंटरनॅशनल सोसायटी असं म्हणलेले. आणि सिमिलरली जो दुसरा त्यांचा आयडिया आहे आयडिया ऑफ प्लुरलिस्ट वर्ल्ड ऑर्डर, त्याच्यामध्ये काय सांगितलं त्यांनी म्हणजे इंडियाची जी काही एंगेजमेंट आहे मल्टिपल पॉवर्स बरोबर, फॉर एक्झाम्पल युरोपियन युनियन असेल, US असेल किंवा रशिया असेल किंवा जे काही आफ्रिकन नेशन्स वगैरे असेल किंवा चायना अशा प्रकारच्या ज्या काही कंट्रीज वगैरे असतात ना, तर हे काय रिप्रेझेंट करतं त्यांची आयडिया ऑफ प्लुरलिस्ट वर्ल्ड ऑर्डर रिप्रेझेंट करतं. म्हणजे इंडियाची जी काही पार्टनरशिप आहे ना, तर बेसिकली ही काय की इश्यू बेस्ड पार्टनरशिप आहे. ठीक आहे. म्हणजे आपला जो स्टान्स आहे ना नॉन अलाइनमेंट स्टान्स, म्हणजे पर्टिक्युलरली कोणत्याच एका कंट्रीला सपोर्ट न करणं किंवा त्यांच्याबरोबर ग्रुपिंग फॉर्म न करणं, तर हे काय रिप्रेझेंट करतं आयडिया ऑफ प्लुरलिस्ट वर्ल्ड ऑर्डर रिलेट करतं. आणि हे कशाच्या बेसिसवर आहे, इश्यू बेस्ड पार्टनरशिप आपण त्याला म्हणू शकतो. सिमिलरली हा जो तिसरा डायमेन्शन आपल्या एनसीईआरटीमध्ये सांगितलेला आहे किंवा डायमेन्शन मध्ये सांगितलेला आहे पीपल टू पीपल टाईज किंवा सॉफ्ट पॉवर, तर हा काय रिप्रेझेंट करतो अमर्त्य सेनचा जो काही कॅपेबिलिटी अप्रोच वगैरे आहे आणि डेमोक्रेटिक कॉपरेशन्स, तर ते सुद्धा काय करतात त्याच्यामधनं आपण त्याला कनेक्ट करू शकतो. म्हणजे ज्या काही
पीपल टू पीपल कॉपरेशन्स वगैरे होतात किंवा टाईज त्याच्यामधनं डेव्हलप वगैरे होतात किंवा एज्युकेशन रिलेटेड जे काही एक्सचेंज प्रोग्राम्स वगैरे होत असतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल जसं आपण याच्यामध्ये सांगितलं, त्यांचे जो काही युरोपियन युनियनचा हॉरिझॉन 2020 प्रोग्राम असेल किंवा इरॅस्मस स्कॉलरशिप वगैरे जे असेल, तर हे काय रिप्रेझेंट करतं की जे काही डेव्हलपमेंटल एरियाज आहेत म्हणजे कॅपेबिलिटी एक्सपान्शन वगैरे आहे, एकमेकांच्या कंट्रीमधलं ह्युमन रिलेशनच्या रिलेटेड, ह्युमन रिसोर्सच्या रिलेटेड जे काही कॅपेबिलिटी याच्यामधनं एक्सपान्शन होतं, तर ते सुद्धा काय करतं की कॅपेबिलिटी अलॉंग विथ आणि याच्यामधनं डेमोक्रेसीच्या ज्या काही व्हॅल्यूज वगैरे, जसं आपण थर्ड अप्रोच बघितलं होतं याच्यामध्ये कन्स्ट्रक्टिव्हिटिझमचा, याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलं होतं, अलॉंग विथ स्टेट, त्याच्यानंतर नॉन स्टेट ऍक्टर आणि आयडियाज, ज्या काही डेमोक्रेसीचे नॉर्म्स वगैरे असतील किंवा आयडियाज वगैरे असतील, तर हे सुद्धा काय करतं, अमर्त्य सेनचे जे काही डेमोक्रेटिक व्हॅल्यू आणि डेव्हलपमेंटचा जो अप्रोच आहे त्याला आपण कॅपेबिलिटी एक्सपान्शन अँड डेमोक्रेटिक कॉपरेशन अप्रोच असं म्हणतो. ठीक आहे, हे सुद्धा त्याला काय करतं, अलाइन करतं. त्याच्यानंतर एक्सपेक्टेड कन्क्लुजन, जसं तुम्हाला सांगितलं होतं की फॉर एक्झाम्पल काय, इंडिया युरोपियन पार्टनरशिप इज इव्हॉल्विंग इन टू द स्ट्रॅटेजिक आणि इकॉनॉमिक पॉवर हाऊस. अशा प्रकारचे जे काही इम्पॉर्टंट कीवर्ड्स असतात ना, तुम्ही डायरेक्टली आन्सर रायटिंगमध्ये ज्यावेळेस अशा कीवर्ड्सला अंडरलाईन करता किंवा लिहिता ना, तर त्याचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट आपल्याला आन्सर रायटिंगमध्ये दिसून येतो. त्यानंतर या ठिकाणी काय करण्यात आलेले की डिपनिंग कॉपरेशन इन बिटवीन इंडो पॅसिफिक, आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा रेझिलियंट सप्लाय चेन, इंडिया स्ट्रेंथन इट्स ग्लोबल लिडरशिप अँड स्ट्रॅटेजिक ऑटोनॉमी. त्यानंतर हा सुद्धा एक सेकंड इम्पॉर्टंट कीवर्ड्स वगैरे आहे, स्ट्रेंथनिंग द ग्लोबल लिडरशिप आणि स्ट्रॅटेजिक ऑटोनॉमी. त्यानंतर की इंडियाला 21st सेंचुरीमध्ये जे काही इंडियाची जी काही ग्रोथ आहे किंवा ग्लोबल इन्फ्लुएन्स त्यांना जो क्रिएट करायचा आहे, तर अशा प्रकारच्या मल्टीपोलर वर्ल्ड ऑर्डरमध्ये ज्या काही स्ट्रॉंग रिलेशनशिप क्रिएट करून, म्हणजे फॉर एक्झाम्पल काय की पर्टिक्युलरली एका कंट्रीवर डिपेंड न राहता वेगवेगळे पोल्स आपण काय करतोय माहिती आहे का, याच्यामध्ये एरिया ऑफ कॉपरेशन होते. म्हणजे फॉर एक्झाम्पल युरोपियन युनियन वगैरे असेल, त्यानंतर रशिया वगैरे असेल, त्यानंतर USA वगैरे असेल आणि त्यानंतर चायना वगैरे असेल. तर ह्या मल्टीपोलर वर्ल्ड ऑर्डरमध्ये आपण काय केलेलं आहे, सगळ्यांबरोबर जे रिलेशन्स वगैरे आहेत ना, तर ते मेंटेन केलेत. आणि बेसिकली हे काय करतं, इंडियाचा जो काही म्हणजे पिलर ऑफ ग्रोथ आपण त्याला म्हणू, तर याच्यामधनं काय होतं की ह्या मल्टीपोलर कनेक्टिव्हिटीमधनं किंवा बायोलॅटरल कोऑपरेशनमधनं तो साकार होतो. ठीक आहे. त्यानंतर सिमिलरली या ठिकाणी एक्सपेक्टेड क्वेश्चन्स जे आहेत ना, तर ते मेन्सच्या पर्स्पेक्टिव्हनं या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. मल्टिपल क्वेश्चन्स देण्याचा म्हणजे याच्यामध्ये मागं व्ह्यू पॉईंट काय आहे, कारण ऍटलिस्ट तुम्हाला कोणकोणत्या डायमेन्शन्सवर एक्सपेक्टेड क्वेश्चन्स येऊ शकतात किंवा त्या ठिकाणी आपलं जे ब्रेन स्टॉर्मिंग आहे ना, ऍटलिस्ट तुम्हाला हे क्वेश्चन सॉल्व्ह करणं जरी झाले नाही ना, तर त्याच्यावर फक्त थिंक करण्याचा विचार करा. ठीक आहे. म्हणजे ऍटलिस्ट आपल्याला ज्यावेळेस आपण एक्झाममध्ये अशा प्रकारचे वेगवेगळे क्वेश्चन्स वगैरे बघतो ना, तर आपल्याला त्याच्यामधनं डायरेक्टली आपल्याला ती ऍटलिस्ट त्याच्यामध्ये काहीतरी डायमेन्शन्स आपण लिहू शकतो. हा त्याच्या मागचा उद्देश आहे की एखादा सिंगल इश्यू वेगवेगळ्या पद्धतीनं कशा प्रकारे क्वेश्चन्समध्ये म्हणजे एक्झाममध्ये विचारला जाऊ शकतो, तोच मेन याच्यामध्ये पर्पज आहे की मल्टिपल जे क्वेश्चन्स त्या ठिकाणी प्रोव्हाइड या ठिकाणी करण्यात आलेले. ठीक आहे. या ठिकाणी आपलं इंडिया आणि युरोपियन युनियनच्या रिलेटेड जे काही बायोलॅटरल ॲग्रीमेंट आहे किंवा पार्टनरशिप आहे, तर या ठिकाणी संपलेला आहे. तुम्हाला जर आपला हा इनिशिएटिव्ह किंवा एक्सप्लेनेशन जर आवडला असेल, तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. ह्या आर्टिकलची PDF आपलं एक टेलिग्रामवर पॉलिटिकल सायन्स कन्सेप्ट बिल्डर फॉर UPSC आणि MPSC नावाचे टेलिग्राम चॅनल आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला नक्की त्याची लिंक प्रोव्हाइड करेल. त्या ठिकाणी तुम्हाला हे काय की आपल्या आर्टिकलची PDFs अवेलेबल होतील. तुम्हाला जर हे आपलं आर्टिकल आवडलं असेल तर तुमच्या मित्रांबरोबर नक्की शेअर करा. आपल्या यूट्यूबच्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच.